जिथे संपूर्ण जग जानेवारीला नववर्ष म्हणून साजरं करतं, तिथं आपण मात्र गुढीपाडव्यालाच का साजरं करतो? तर फक्त महाराष्ट्रातच नाही, तर साऊथलाही हा सण उगादी म्हणून साजरा केला जातो. युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरुवात, म्हणजेच काळाची सुरुवात. हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली होती. आणि असंही म्हणतात की जेव्हा रामाचा या दिवशी राज्याभिषेक करण्यात आला होता, तेव्हा प्रजेनं गुढ्या उभारून हा सोहळा साजरा केला होता. या दिवशी कडुनिंब आणि गूळ यांचे एकत्रित सेवन केले जाते. कारण जीवनातील गोड आणि कटू अनुभव हे दोन्ही स्वीकारणं असा सुंदर हेतू या प्रथेमागे असतो. ॲस्ट्रॉलॉजीनुसार हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो, जिथे सारे ग्रह आणि नक्षत्र अत्यंत अनुकूल परिस्थितीत असतात. त्यामुळे या पवित्र दिवशी एखादी नवीन वस्तू घेणं किंवा शुभकार्य करणं अत्यंत शुभ मानले जाते. जेवढ्या उत्साहानं आपण न्यू इयर सेलिब्रेट करतो, तेवढ्याच उत्साहानं आपल्याला आपले सणही साजरे करायला हवेत. कारण आपणच आपल्या प्रथा पुढे नेणारे आहोत. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा.